उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला। घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता। तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबर सुद्धा खोटा असल्याचं उघड झालं। यावरती निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली। माझ्या नावाने खोट्या नंबरने OTP करण्याचा प्रयत्न केला गेला। तो 23 ऑक्टोबर या रोजी करण्यात आलेला आणि यामागे षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल। अमित शहांचा अप्रत्यक्षपणे अॅनाकोंडाचा उल्लेख करत जागे झाला तर जागेच रहा नाहीतर अॅनाकोंडा आएगा असं म्हणत त्यांनी अमित शहांवर देखील टीका केली आहे। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा अर्जदार शोधायचा कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे। तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे। त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे। आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय। आता हा या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे, आज राजनेता किती डोंगरच आहे, तो रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत, तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत। आणि यांची खाका, मी अॅनाकोंडा का बोलतोय, काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे। यांची भूक शमत नाही। आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत। मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध, पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच। येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। बघू न्यायालयामध्ये कधी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल। निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे। शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे। पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे। सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे। मतदार याद्यांमधील घोळाविरोधात काढण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंच्या एकीचं दर्शन झालं। चर्चगेटच्या फॅशन स्ट्रीट पासून निघालेल्या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र चालत असल्याचं चित्र अनेक वर्षांनंतर दिसून आलं। मोर्चात मार्गक्रमण करत असतानाच राज आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधलाय। सत्याच्या मोर्चात स्टेजवर सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसलेले होते आणि याच मोर्चावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या असं आवाहन केलंय। जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे। तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत।
आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत, आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे.